नमस्कार, मी अमित मुंडे, पुणे प्राईम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। मंडळी, गणेश विसर्जन झाल्याच्या नंतर आता आलेला आहे तो पितृ पंधरवाडा आणि त्याच अनुषंगाने सध्या मी आहे पुण्यातील भाजी मंडई येथे आणि इथे तुम्ही पाहू शकता की पितृ पंधरवाडा आल्या असल्यामुळे एकंदरीत ज्या काही सर्व भाज्या आहेत त्या भाज्याचे सध्या दर आपल्याला कडाडलेले पाहायला मिळतात। जसं की शेवगा असतील, वांगे असतील, ढोबळी मिरची असेल आणि मुख्य म्हणजे या ज्या आपण भाज्या आता आपण पाहतोय तर ह्या मिक्स भाज्या आहेत ज्या की प्रामुख्याने आपल्याला पितृ पंधरवाडा ज्या असतात तर त्यासाठी या भाज्या लागणाऱ्या आहेत आणि याचासुद्धा सध्या रेट आपल्याला कडाडलेलं पाहायला मिळते। या मार्केटमधीलच काही व्यापारी आहेत आपल्यासोबत, एकंदरीत जाणून घेऊया की कोणत्या भाज्याचे दर किती वाढलेले आहेत। दादा, काय सांगाल एकंदरीत की कशा प्रकारे सध्या भाज्यांचे दर वाढलेले आहेत आणि का दर वाढलेले आहेत? एकतर गणपती झाले तर शेतकरी लोक भाजी तोडायला जात नाही आणि 1-2 दिवस विसर्जन असल्यामुळे मार्केट यार्ड पण बंद असतं। त्याच्यामुळे 2-3 दिवस ते पण आराम करतात आणि मग शॉर्टेज होतो मालाचा की मार्केट यार्डला येत नाही माल। त्याच्यामुळे जे माल येतो ना त्याचे डबल रेट लावतात। अच्छा, कारण का इथं माणसं खाणारे जास्त आहे। बरोबर। एकंदरीत आता पितृ पंधरवाडा सुद्धा आलेला आहे तर त्यामध्ये सुद्धा याच्या गवार असतील, भेंडी असतील, याचे पण दर आपल्याला वाढलेले पाहायला मिळतात। हो हो, आता सगळ्या भाज्या 120 ते 160 रुपये किलो आहे। अच्छा, जे भेंडी म्हणा 120 आहे, गवार म्हणा 160 आहे, कारली म्हणा 160 आहे, परत अजून लाल भोपळा असेल 80, ते छोटे छोटे अच्छा डिपेंड आहे। अच्छा, दादा तुम्ही काय सांगाल एकंदरीत की जे सध्या भाज्याचे दर आहेत ते वाढलेले पाहायला मिळतात आपल्याला आणि यामध्ये नागरिकांचा कसा प्रतिसाद आहे? नागरिक घ्यायला थोडे चाचपडतात की थोड्या एवढ्या कशा भाज्या महाग झाल्या। अच्छा, त्यामुळे जरा आहे त्यात बाजार गेल्या आठवड्यात जरा बाजार वाढल्यात जरा भाज्यांचे। अच्छा, पूर्वी जरा पावसाच्या आधी जरा स्वस्त होते, नंतर पाऊस पडल्याच भाज्या आवक कमी झाली जरा। प्रामुख्याने कोणत्या भाजीची जास्त मागणी वाढलेली आहे सध्या? सध्या ते पितृ पंधरवडा त्यामुळे जरा भाज्या वाढल्या जरा। गवार म्हणा, भेंडी म्हणा, कारली म्हणा, लाल भोपळा म्हणा, मेथीची भाजी आता 30 रुपये 40 रुपयाला मेथीची भाजी झालेली आहे। आणि केळीची पानं लागतात, त्याला आळूची पानं लागतात। एकंदरीत जसं आपल्याला सांगितल्याप्रमाणे की ज्या काही संपूर्ण ज्या भाज्या आहेत त्या भाज्याचे संपूर्ण भाज्यांचे मात्र दर सध्या वाढलेले पाहायला मिळत आहेत आणि जे काही ग्राहक आहेत ते पण मात्र आता ज्यावेळेस भाजी घ्यायला येतात ते सुद्धा चाचपडत आहेत असं देखील व्यापाऱ्यांकडून म्हटलेलं आहे। पण एकंदरीत या भाजीच्या जी वाढ झालेली आहे यामध्ये जो शेतकरी आहे मात्र त्याच्या खिशापर्यंत ही वाढ पोचते का नाही हा देखील मोठा प्रश्न सध्या आपल्या समोर येतोय आणि याच्यामध्ये जो कोणी मध्यस्थी असतील तर त्यांच्या मात्र खिशाची भरती होते का हाही प्रश्न आपल्यासमोर मोठा निर्माण होतोय। कॅमेरा पर्सन सोबत अमित मुंडे, पुणे।